मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। की प्रश्न कुठे आहे तर एका आमदाराच्या पीएला त्याची पत्नी गमवावी लागली आणि आमदारांनी खूप फोन केले असं आमदारांनी प्रांजळपणे सांगितलं। पण माझा प्रश्न वेगळाच आहे की हे जे पुढारी म्हणवणारे सगळे लोक आहेत, अगदी मी राजकारणात वावरते, माझ्या सकट हे जे आम्ही सगळी माणसं आहोत, जर आमच्यासाठी एखादा कार्यकर्ता 24/7 वेळ देत असेल, तो नेत्याच्या मागे पुढे करत असेल, तर ही नेत्याची नैतिक जबाबदारी नाही का की त्याने आपल्या कार्यकर्त्याचं कुटुंब सांभाळलं पाहिजे आणि कार्यकर्त्याचं कुटुंब अशा पद्धतीने त्याची वाताहत होणार नाही याची काळजी नेत्याने घेतली पाहिजे। काय याची अजून एक म्हणजे प्रशासन तर दोषी आहेच आहे, प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याचे CSR फंड बंद झाले पाहिजे, त्याचं ऑडिट केलं गेलं पाहिजे, या रुग्णालयाचं प्रशासन सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे, हे सगळं खरं आहे। पण या राजकीय आणि प्रशासकीय बाजू बघत असतानाच एक सामाजिक आर्थिक बाजू फार महत्वाची आहे। ती सामाजिक आर्थिक बाजू अशी आहे की राजकारणामध्ये जो इथला युवा वर्ग जो या सगळ्या पुढाऱ्यांच्या मागे धावत असतो, त्या युवा वर्गाची आर्थिक परिस्थिती काय आहे, या आर्थिक परिस्थितीचा कधी विचार केला जाईल का? काय हे आमदार अमित गोरखेंना शक्य नव्हते का की अमित गोरखेंनी तातडीने ते 10 लाख रुपये भरावे? 1 मिनिटासाठी